गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं, शुक्र करो कि मेरी कोई मुमताज नहीं, वरना हर गली में एक एक ताजमहल होता. त्यावर बाळ्याची कमेंट आली, घरात संडास बांध आधी, ताजमहल बांधते म्हणा. बिगेस्ट लाय ऑफ इंजिनियर, पगार कमी आहे पण शिकायला खूप मिळते. बायका आपल्या मोबाईलवरून त्यांच्या आईशी बहिणीशी एक एक तास बोलतात आणि शेवटी म्हणतात, चल ठेवते आता, उद्या निवांत बोलू. पोटात गोळाच येतो राव. दोन स्त्रियांशी विवाह का करावा या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली दोन मतं. पहिलं मत, मक्तेदारी मोडली जाते. दुसरं मत, स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते. घेता का रिस्क? मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो. त्याला सहज विचारले, इथे पूर्व दिशा कुठे आहे रे? त्याने बायकोकडे बोट दाखवले. विषय संपला. मुलगा, आई मी आजपासून लवकर झोपेन आणि लवकर उठेन. आई, का? ब्लॉक केलं वाटतं सटवीने. जर आपल्या घरातील सर्व खोल्यांमधील कानाकोपऱ्यात 4G नेटवर्क मिळत असेल तर आपलं घर हे वास्तुदोषमुक्त आहे असे समजावे. वास्तुशास्त्रातील नवीन दुरुस्ती. प्रत्येक काम उद्यावर ढकलण्यापेक्षा काही काम परवावर पण ढकलाव, म्हणजे उद्याचा लोड कमी होईल. सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत, पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, ए माकडा, तेव्हा 15 पैकी 12 जण तरी मागे वळून पाहणारच. आजकाल 3री-4थीच्या मुलांकडे पण मोबाईल असतो आणि एक आम्ही होतो, कंपास पेटी कानाला लावून हॅलो हॅलो करत बसायचो. बायको, जेव्हा तुम्ही देशी पिता तेव्हा मला परी म्हणता, बियर पिता तेव्हा डार्लिंग म्हणता, मग आज असं काय झालं की तुम्ही मला डायन म्हणालात? नवरा, आज मी स्प्राईट पिलोय, सीधी बात, नो बकवास. सासू जावयाला रोज फोन करून विचारत असते की माझं फूल काय करतंय. एका दिवशी कंटाळून जावई म्हणतो, आता तो 70 किलोचा फ्लावर झाला आहे, अजून किती दिवस माझं फूल करणार आहात. बाजारातील प्रसंग. बायको, कोण होती ती? नवरा, मैत्रीण. बायको, काय सांगत होती ती तुम्हाला? नवरा, माझ्याशी लग्न केलं असतं तर मी पिशवी धरायला लावली नसती. बायको, इकडं आणा ती पिशवी. आज जेवायला काय बनवतेस? बायको, चपाती, भात, वरण, पनीर, कांदा भजी, मेथीची भाजी, आळूच्या वड्या, कोशिंबीर आणि मसाला ताक. नवरा, चटणी भाकर वाढ, पण असं गंडवू नको.